नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही बघताय प्रो कृषीवल। खरं म्हणजे महाराष्ट्र बघितला तर महाराष्ट्र हा कृषी संस्कृतीनं नटलेला महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञान किंवा आधुनिक शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते। त्याच अनुषंगानं पुरंदर तालुक्यातील राजेवाडी गावामध्ये बधे म्हणून एक शेतकरी आहेत। त्यांनी एक वेगळ्या प्रकारची शेती केली, वेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान यांनी या ठिकाणी राबवलं आहे, त्याला डेमसं म्हटलं जातं। अशा डेमशाची लागण या ठिकाणी केलेली आहे। पुरंदर तालुका तसा दुष्काळू तालुका म्हणून ओळखला जातो, परंतु दुष्काळू तालुक्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी पाण्याचं परफेक्ट नियोजन करून आधुनिक तंत्रज्ञानातून शेतीचं अधिक प्रमाणात उत्पन्न त्यांनी घेतलेलं आहे। काय सांगाल, सुरुवात शेतीची कशी केली किंवा शेतीची आवड कुठपासून लागली? तसं पाहिलं तर नाव सांगतो माझं ज्ञानोबा निवृत्ती बधे, मुक्काम पोस्ट राजेवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे। मी गेली 40 वर्षे शेती करतो आणि मला शेतीची बालपणापासून आवड होती, परंतु आपला पुरंदर तालुका दुष्काळी असल्यामुळे आपल्या दुष्काळी तालुक्याला पाणी नव्हतं। परंतु साधारण एक 2006-07च्या पिरियडमध्ये पुरंदर उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित झाली आणि ते पाणी आल्याच्या नंतर आमच्या शेतीला खरं रूप आलं आणि त्याच्यानंतर मग ते पाणी वाचवण्यासाठी आपण उचलून पाणी आणतोय, इलेक्ट्रिसिटीने उचलून पाणी आणतोय, मग ते पाणी आपण बी वाचवायला शिकलं पाहिजे म्हणून पूर्ण फ्लडची शेती होती पूर्वी, तर ती सर्व ड्रिप इरिगेशनवरती आणली। शेतीमध्ये सध्या तुम्ही डेमशाची लागण केलेली आहे, हे नक्की काय असतं डेमसं? हे डेमसं एक फळभाजी पाल्याचं पीक आहे, भोपळ्या टाईप ही भाजी होती ह्याची। हे टोमॅटोची भाजी करतो त्या पद्धतीची ही भाजी होती आणि ही भाजी ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे आपल्याला शरीराला उपायकारक असे विटॅमिन्स आहेत आणि त्याच्यामुळं ही भाजी चांगले स्टँडर्ड लोकांना ज्यांना माहिती आहे ती लोकं खातात। आपल्या ग्रामीण भागात ही भाजीचा यूज होत नाही, परंतु हा पुणे, मुंबई, दिल्लीसारख्या मार्केटमध्ये या भाजीचा चांगल्या पद्धतीने ग्राहक यूज करतात भाजी खाण्यासाठी। नक्कीच खरं म्हणजे मार्केटमध्ये विकलं काय जातं याचा चांगला विचार करून नवीन ज्या व्हरायटी आहेत किंवा नवीन पद्धतीची जी शेती आहे ती या ठिकाणी केली पाहिजे। लागण करताना सगळ्यात आधी सुरुवातीच्या गोष्टी कोणत्या लक्षात घेतल्या? ह्याच्यासाठी हे पीक खूप आर्ली आहे भाजीपाल्याचं। साधारण हे पीक सीड लावल्यापासून एक 35 दिवसात हे पीक तोडायला येतं। हे वेलवर्गीय पीक आहे आणि ह्याचं टोटल आयुष्यमान 3 महिन्याचं आहे। तर ह्याच्यासाठी मल्चिंग पेपर, ड्रीप आणि खाली पाहिलं तर ह्याला शेणखत, पोल्ट्री खत आणि गरजेनुसार केमिकल रासायनिकचा आपण बेसळ डोस वापरतो। त्याच्यात निंबोळी पेंड असेल, 10-26-26, 19-19 अशी विद्राव्य नॉर्मल खतं वापरून त्याच्यावरती ड्रीप हातरून, मल्चिंग हातरून त्याच्यावरती ड्रॉपरच्या जवळ बोळं पाडून त्यावरती सीडची लागण केली जाते। सध्या क्षेत्र किती आणि किती रोपं लागली? साधारण आत्ता 2 एकर क्षेत्र आहे आणि 2 एकर क्षेत्रामध्ये एकरी साधारण मला 8 बाय 8 फुटाचं माझं लॅटरल टू लॅटरलचं अंतर आहे। त्याच्यामध्ये साधारण 7 ते 7,500 रोपं एका एकरामध्ये लागतात। साधारण माझे आत्ता 14,000 रोपं आहेत आणि एक प्लॉट चालू होऊन साधारण 1.25 महिना झालेला आहे, अजून प्लॉट चालू आहे आणि दुसरा प्लॉट चालू होऊन साधारण 3 आठवडे झालेत, तर तो प्लॉट मिनिमम अजून 15 दिवस चालेल। म्हणजे एक 1.5 महिन्याचं हे पीक आहे, 1.5 महिन्यात डेली त्याचा तोडा करावा लागतो। खतं, औषधं, बियाणं आणि मजुरी याला अंदाजित खर्च किती झाला? साधारण ह्याला खर्च जास्त नाही। विविधद्रव्य खतं बोललं तर साधारण एक हप्त्याभरात एक 2 एकराला 2 ते 2,500 रुपयाची खतं लागतात। फक्त तोडण्याचा लेबर चार्ज साधारण रोजचा मला 2,000 रुपये खर्च आहे। उत्पन्नाचा विचार करता बाजारात किती किलो प्रमाणे विक्री केली जाते? ह्याचे ॲपलचे बॉक्स असतात, साधारण 25 ते 27 किलोचं बॉक्स पॅकिंग असतं। तर साधारण रोजचे माझ्या या पूर्ण क्षेत्रात एक मिनिमम 10 ते 15 बॉक्स रोजचे उत्पन्न भेटतं मला। बाजारभाव कसा मिळतो? बाजारभाव मला सुरुवातीला 750 रुपये 10 किलो होता आणि आज ऑलरेडी 950 ते 900 रुपयाच्या पिरियडमध्ये बाजार आहेत। म्हणजे किलोला किती? किलोला 90 ते 55 रुपये, एक 100 रुपये किलोपर्यंत विकले गेले। आधी जी पारंपरिक शेती होती किंवा जुन्या पद्धतीने जी शेती केली जायची त्याच्यात आणि याच्यात नक्की तुम्हाला फरक काय जाणवतं? या पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीत जमीन आसमान फरक झालेला आहे। लेबर खर्च वाचतो, पाणी वाचतं, विद्राव्य खतांचा वापर कमी होतो आणि पीक आच्छादन रूपाने जर कुठलंही पीक घेतलं, वेलवर्गीय असेल किंवा कुठलंही असेल, तर त्या पिकाला पाण्याचा बी पुरवठा कमी करावा लागतो आणि पाण्याची बचत होती आणि उत्पन्नात आच्छादन करून जर कुठलं पीक केलं तर त्याच्यात उत्पन्न जास्त वाढतं। मिनिमम 20 ते 25% उत्पादनात वाढ होती। नक्कीच या सगळ्याचा विचार करता खर्च वजा जाता निव्वळ नफा किती अपेक्षित आहे? साधारणतः मला यंदा या पिकामध्ये टोटल खर्च वजा जाता एक 2 ते 2.25 लाख रुपये एक महिन्याचं प्रॉफिट राहील। जे आधुनिक मुलं आहेत किंवा जे अलीकडच्या काळात मुलं शेती नको म्हणतायत, अशा मुलांसाठी तुमचं काय सांगणं आहे?
मी अशा मुलांना जरूर सांगेल की मी ज्या पद्धतीने शेती करतोय आणि सर्वांनी जर शेतीकडे जर पाठ फिरवली तर मुलं शिकून बाहेर जाऊन ते तरी काय खाणार आहेत. त्याच्यासाठी सुशिक्षित मुलांनी बेरोजगार होण्यापेक्षा आपल्याला जर शेती असेल तर अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जर शेती केली तर तुम्हाला बाहेर जॉब करून जे पेमेंट भेटतं आहे त्याच्यापेक्षा निश्चितच तुम्हाला दीडपट तरी शेतामध्ये उत्पन्न भेटेल. डेमशाच्या व्यतिरिक्त अजून क्षेत्रात बाकीच्या क्षेत्रात कशाची लागवड केली आहे? बाकीच्या क्षेत्रात बोललं तर इस्रायल तंत्रज्ञानावरती केशर आंब्याची बाग आता 4थ्या वर्षामध्ये आहे 2 एकर. ॲव्होकाडो साधारण एक अर्धा एकर लावलेला आहे, 3 वर्षाची बाग झाली. आता फ्लावरिंग स्टेजला बहुतेक डिसेंबरपर्यंत फ्लावरिंग स्टेजमध्ये येईल ती बाग. आणि मार्चच्या पिरियडमध्ये मी दरवर्षी खरबुजाचा एक सीझन असतो माझा, दरवर्षी गेले 15 वर्षे मी साधारण 3 एकर टप्प्याटप्प्याने 1 एकरच्या टप्प्याने 3 एकर खरबूज दरवर्षी असतं माझं. तर मी ते मार्केटमध्ये जेणेकरून मार्केट मे एंडला मी खरबुजाचं हार्वेस्टिंग माझं बाजारात जातं आणि 1 महिना माझं खरबूज चालतं. खरबुजाचा सध्या बाजारभाव काय? सध्याचा बाजारभाव 35 ते 40 रुपये आहे. परंतु माझं खरबूज ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस बाजारामध्ये खरबुजाचं पीक कमी असतं आहे आणि त्याच्यामुळं क्वालिटीप्रमाणे बाजार जर बोललं तर मग त्या पिरियडला 35 ते 50 रुपयापर्यंत खरबुजाचे रेट असतात. शेतीमध्ये समाधानी आहात? 100% समाधानी, शून्यातून विश्व निर्माण केलेला माणूस आहे. शेती व्यतिरिक्त दुसरा बिझनेस किंवा असं काही करण्याचा विचार किंवा चालू आहे असं काही? चालू करण्याचा विषय होता, परंतु शेतीत तर चांगला आहे. परंतु आता सध्या मुलगा एज्युकेटेड असल्यामुळे त्याला शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाचं प्लॅनिंग आहे. आणि दुसरी गोष्ट, मुलगा ॲग्रिकल्चर असल्यामुळं शेतकरी कृषी उद्योग केंद्र चालू करण्याचा मानस आहे. नक्कीच. खरं म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी विशेष करून असं की जर तुम्हाला प्रामाणिकपणे शेती करायची असेल, आधुनिक पद्धतीनं शेती करायची असेल तर अशा पद्धतीनं वेगवेगळे नवीन पिकं नवीन तंत्रज्ञान आजमावून तुम्ही या ठिकाणी शेती करू शकता. आणि शेतीकडं दुय्यम दर्जानं न पाहता शेती हा आपल्या महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा हा प्रमुख व्यवसाय म्हणून निवडला जावा, याच्यासाठी शेतकरी बांधवांना सगळ्यांनी समोर येऊन एक नवीन पद्धतीचं आधुनिक पाऊल टाकणं गरजेचं आहे. मनपूर्वक धन्यवाद.